कशी वाटते तुला? बाय. तर इथे मी थोडासा प्रयत्न केलाय की ती मीनाक्षीच्या जवळ हे कॅरेक्टर जाऊ नये याचा. ॲक्च्युली ह्याच्यात जी आजी दाखवली तशी मी नाही आहे. मी खूप अशी बबली आहे. बाजूच्या गाडीतले लोक सुद्धा मंगला सॉलिड असं म्हणताना मला कालच अनुभव आला. त्याच्या पिढीला ना खरं सांगायचं तर म्हणजे जॉईंट फॅमिली म्हणजे हे माहीत नाही आहे. त्यांना असं त्याचे फायदे नाही कळत आहेत. ते मला वाटतं ही मालिका सांगणार. हॅलो हाय नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. आज आपण आलेलो आहोत लक्ष्मी निवास मालिकेच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहेत मालिकेचे कलाकार आणि तुमची लाडकी मंगला. मागचा आठवडा झाला सिरियल सुरू झाली आहे आणि मंगला आता ऑलरेडी फेमस झालेली आहे. काय सांगाल त्याबद्दल? काय सांगू, ॲक्च्युली ना मी थोडीशी कन्फ्यूज होते या कॅरेक्टरच्या बाबतीत. याचं कारण असं की मी काही म्हणजे 1-2 वर्षापूर्वी जेव्हा माझी तुझी रेशीमगाठ केली होती आपल्या झीचीच, त्यावेळेला त्या कॅरेक्टरमधली जी मीनाक्षी होती ती खूप आवडली होती लोकांना आणि ते थोडंसं कॉमेडी निगेटिव्ह कॅरेक्टर होतं. हे ना निगेटिव्ह आहे ना हे जास्त कॉमेडी आहे ना हे काय म्हणतात ते पॉझिटिव्ह आहे. तर ह्याच्या मधला धागा पकडून हे कॅरेक्टर करायचं होतं आणि मला इतकं टेन्शन आलं होतं की म्हटलं ही खूप मीनाक्षीसारखी दिसणार. कारण मी नेहमी म्हणते तसं की एक माणूस त्याचा चेहरा तर बदलू शकत नाही, मग त्याच्या कॅरेक्टर त्याच्या जेस्चर्समधनं किंवा त्याच्या वागणुकीमधनं काय बदलता येईल. तर इथे मी थोडासा प्रयत्न केला आहे की ती मीनाक्षीच्या जवळ हे कॅरेक्टर जाऊ नये याचा. त्याच्यासाठी मी थोडंसं आवाजावर काम केलं, थोडंसं सुरावर काम केलं, थोडंसं तिच्या राहणीमानावर काम केलं, तिचं बोलण्यावर मी काम करते आहे आणि हळूहळू जसे हे या कॅरेक्टरबद्दल एक एक सीन पडत जातील तशी तुम्हाला ही मीनाक्षीपेक्षा किती वेगळी आहे हेही जाणवेल. आणि थँक्यू तू असं म्हणालीस की मंगला लोकांना आवडायला लागली आहे आणि खरंच आहे. मला आत्ता खूप जणांचे मेसेज तर येतातच आहेत, पण काही पर्सनल लोक भेटूनही सांगत आहेत, रस्त्यातही सांगत आहेत आणि गाडी चालवताना आपण सिग्नलवर थांबलो तर बाजूच्या गाडीतले लोकसुद्धा मंगला सॉलिड असं म्हणताना मला कालच अनुभव आला आणि मलाही मजा आली या गोष्टीची की इतक्या लवकर म्हणजे 23 तारखेला तर चालू झाली सिरियल आणि लगेच एवढा प्रतिसाद मिळाला आणि ती मंगला आवडली लोकांना. मुळामध्ये ना त्याची गंमत अशी आहे ना की हे कॅरेक्टर जे काही हट्ट करतं आपल्या आईकडे किंवा हक्काने घेऊन जातं तसा मुळात माझा स्वभाव नाही आहे, पण जे काही करते आहे ते खूप मनापासून करते आहे, ते प्रेक्षकांपर्यंत पोचतायचा मला खूप आनंद आहे. थँक्यू सो मच प्रेक्षक. तुम्ही काय सांगाल कॅरेक्टरबद्दल आणि इतर ही आजी ॲक्च्युली ह्याच्यात जी आजी दाखवली तशी मी नाही आहे. मी खूप अशी बबली आहे. पण ह्याच्यामध्ये ती तशी खटाळ आहे, थोडीशी स्ट्रिक्ट आहे. ती म्हणते एका पॉईंटला की मी आहे घर आहे ना, यातल्या ज्या नाचून आहेत माझ्या त्या फार डॅम्बिस आहेत, त्यांना मी सरळ करणार त्याच्याशिवाय नाही. पण तिचं तिच्या सुनेवर खूप प्रेम आहे, तिच्या नातींवर प्रेम आहे, तिच्या ही आहे ही जरा खोडकळ आहे तशी, पण ते आहे गोड आहे. तिचं जास्त प्रेम भावना आणि जान्हवीवर आहे, तो वेंकी आहे त्याच्यावर आहे. पण त्या बाकीचे जे सगळे आहेत भावंड ती म्हणते की ह्यांना मी एक्झॅक्टली आजी कशी आहे. मी जे आत्तापर्यंत तुझे एपिसोड्स पाहिले किंवा जे लिहून आले त्याप्रमाणे तो फणस आहे, बाहेरून काटेरी आहे, आतून तो गोड गऱ्याचा फणस आहे की तो बाहेरच्यांना सगळे वटणीवर राहावेत, आपल्या हाताखाली राहावेत की म्हणजे असं नाही आहे तिचं की वर्चस्व मला गाजवायचं आहे, घरातली मी मोठी आहे म्हणून, तसं नाही आहे ते तिचं कॅरेक्टर. ॲक्च्युली ती सगळ्यांना एकत्र सगळ्यांनी बांधून राहावं याची ती प्रयत्न करते आय थिंक सो. आणि त्याच्यासाठी ती हातात एक छडी घेऊन बसलेली आहे की कोण चुकीचं वागतंय त्याला तिथल्या तिथे फटकारायचं आणि जो खरंच प्रेमाने काहीतरी हे करतोय त्याला प्रेमाने प्रतिसाद द्यायचा. त्यामुळे ती मला फणसासारखी वाटते. मी कशी वाटते तुला? बाय. मला गोड आहे. नाही ती खूप लाड करते माझे.
नाही ॲक्च्युली हे आम्हाला इथे बघायला मिळतं आहे. ओव्हरऑल सेटवर माहोल कसा असतो, म्हणजे आत्ताच प्रवासाला सुरुवात झाली आहे म्हणू आपण, पण तरी एवढे दिवस शूटिंग करताय एकत्र, महामालिका आहे म्हणजे जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवत आहे, माहोल कसा असतो सेटवर? हे घरासारखंच आहे आमचं, हे दुसरं घर आहे आमचं. हो, कारण घरापेक्षा आम्ही जास्ती वेळ इकडेच घालवतोय. हो. एक आणि आमचं कुटुंब जे एक मर्यादित असतं त्याच्या बाहेर जाऊन इथे एवढी मोठी फॅमिली झालेली आहे ना की एकदम मला तर एवढं प्रत्यक्षात पण नाही येतो एवढे भाऊ, पण एक भाऊ आहे मला फक्त मोठा. पण इकडे आल्यानंतर माझा जुळा भाऊ, धाकटा भाऊ, त्यांच्या बायका, मुलं बाळं, बाई मला असं प्रत्यक्षात मुलगा, इथे 2 मुली, त्या पण जुळ्या, त्याच्यानंतर एक छान आजी, त्याच्यानंतर आई बाबा आहेतच, आणि म्हणजे एक मोठं कुटुंब मिळालं. आणि ना मला लहानपणापासून ना एकत्र कुटुंबाची फार आवड होती. ते इथे मिळालंय तिला. हां, ते होतंय माझं. म्हणजे काय होतं माहिती आहे, आत्तापर्यंत ना म्हणजे असं आता जसं जसं दिवस सरत चाललेत किंवा ह्या नवीन 21व्या शतकात कुटुंब पद्धती ही फार अशी वेगवेगळी झालेली एकदम आहे, लोप पावत चालली आहे, की तिघांचा संसार असतो. आणि पूर्वी कसं एकत्र एक अख्ख्या वाड्यात एका घरात राहणारी माणसं असायची, त्यामुळे ना प्रत्येक जणांना एकमेकांची नस माहिती असायची. आत्ताच्या पिढीला ना खरं सांगायचं तर म्हणजे जॉईंट फॅमिली म्हणजे हे माहीत नाही आहे त्यांना, असं त्याचे फायदे नाही कळत आहेत. ते मला वाटतं ही मालिका सांगणार आहे. कारण नुकसान तर खूप आहे, पण जॉईंट फॅमिलीचे फायदे त्यांना अजिबात कळत नाही. त्यांना असं वाटतं की नाही, मी माझी बायको, माझा मुलगा, बस. त्यांना असं वाटतं एवढं. पण हे फक्त सुनेच्या बाजूने नाही बरं का, सासू सासरे पण तसे असतात. हा, म्हणजे हे खूप जेन्युइन. मी सगळ्या सुनांच्याही बाजूने बोलणार आहे आणि सासवांच्या पण बाजूने बोलणार आहे. मी ना धड सासूकडनं बोलणार आहे ना सुनेकडनं. पण काय झालंय माहिती, हे दोन्हीकडनं चाललंय सध्या, खरंय की एकत्र कुटुंब पद्धती मुलींनाही नको आहे आणि ना सासरकडच्यांना पण नको आहे. म्हणजे त्यांना त्यांचं लाईफ जगायचं आहे, त्यांना आता नको ती मुलं बाळ नातवंड असंही झालं आहे, आम्हाला आमचं जगायचं आहे. आणि काही मुलींना असं झालं आहे की नको बाई, सासू घरामध्ये ती असली की म्हणजे काय नकोच. मी तर अगं मध्ये आत्ता किस्सा ऐकला की त्या मुलींनी बघण्याच्या कार्यक्रमाला सांगितलं फोटो पुरते आई वडील चालतील तुमचे. म्हणजे हे असं चाललंय आजच्या जगात. म्हटल्यावर ही सिरियल किती महत्त्वाची आहे की यामध्ये हे सगळे जे आम्ही एकमेकाला धरून आहोत ही गोष्ट आपण पोचवायची. आणि याच्यामुळे काय होतं म्हणजे आजी म्हणून नातवंडांवर संस्कार जे पूर्वीच्या काळी व्हायचे की संध्याकाळी देवासमोर सांजवात लावायचे, शुभंकरोती म्हणायचे, एकत्र सगळ्यांनी बसून जेवायचे, हे आता सगळं लोप पावत चाललंय. ते ह्या सिरियलमधनं आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ही सिरियल ना मला फार म्हणजे मला जेव्हा कास्टिंग झालं ना तेव्हाच मला मजा आली. फक्त मला एका गोष्टीचं वाईट वाटलं की या घरामधली मी जी मुलगी आहे, जी मोठी मुलगी आहे, ती लग्न होऊन गेली आहे. म्हणजे मला रोज या घरामध्ये ही कांड म्हणजे जी करते ती हे करायला मिळणार नाही आहे. किंवा मी येईन तेव्हा मी काहीतरी ब्लास्ट करून जाईन. पण जेव्हा मी बांगड्याच का घेऊन जात, चेन खोटी तोडून आणली, मग त्याला पिन लावून आणली, काही लपवते, असले कांडी करते काहीतरी. पुढेही असं काहीतरी होणार आहे, त्याने पुन्हा तुझ्याकडे संशयाच्या नजरेने सगळे बघणार आहे. हो, असा एक सीन आत्ताच मला डिरेक्टर कडून कळलाय तो, पण तो मी इतक्यात नाही सांगत कारण तो कधी येईल समोर हे माहिती नाही. आणि जेव्हा तो येईल तेव्हा तुमच्यासाठी ते सरप्राईज राहिलं पाहिजे. आणि म्हणजे माझा जो स्वभाव आहे त्या स्वभावानुसार, म्हणजे सिरियलमधल्या स्वाती म्हणून नाही, मंगल म्हणून, तर त्याच्यानुसार तो संशय माझ्यावर यायलाच हवा. कारण तसंच आहे. आणि मला उलट आवडला तो सीन ऐकल्यानंतर की किती गंमत असेल ही पुढे पुढे. म्हणजे ना हां, आणि हे करायला मजा जास्त येणार आहे आम्हाला. त्यामुळे बघूया आता कसं पुढे पुढे होत जाईल. नक्कीच आम्ही बघू. आम्हालाही तेवढीच एक्साइटमेंट आहे जेवढी तुम्हाला आहे. न्यू इयरचे काय रेझोल्युशन्स आहेत, काय प्लॅन्स असणार आहेत? मिळाली तर भरपूर प्लॅन आहेत. मिळाली तर नाही, मला काम करायचंय, पण नाही, न्यू इयरमध्ये भरपूर काम करायचंय. पण एवढंच सांगते की रेझोल्युशन असं काही स्वतः ठरवलं नाहीये मी रेझोल्युशन, पण काय झालं ते वय होऊन गेलं रेझोल्युशन. हा, नाही म्हणजे ना मला एवढंच म्हणायचंय, काम तर इथे तर काम करायचंच आहे नक्कीच. ते पहिल्या दिवशी सुट्टी, मग नंतर काम करायचंय बस. नाही, मुद्दा हा आहे ना की मला वजन वाढवायचं नाहीये. त्या दृष्टीने ना मला इकडे हा जो रस्ता मिळतो की नाही ह्या सेटवरचा, तिथे मी खूप चालते,
जरा डाएटवर कंट्रोल आणायचं वगैरे असं सगळं ठरवलं. ह्या सगळ्यांनी इतके सुंदर पदार्थ हे लोक आणतात ना की आमचा डाएटवरचा कंट्रोल सुटतोय. पण शक्यतो मग 6 नंतर काही खायचं नाही किंवा 7 नंतर काही खायचं तेवढं मात्र आम्ही नाही सगळे असं जरा पाळतो पाळायचा शक्यतो. प्रयत्न आहे. आणि छान नंतर आम्ही काही स्वतःचं आरोग्य आणि छान जपायचं. तर हीच सिरियल आणि याच्याबरोबरही अनेक कामं करता येतील यासाठी आपलं स्वतःचं काय म्हणतात ते आरोग्य जपणं खूप आरोग्य महत्त्वाचं जपणं आहे. महत्त्वाचं आहे, ते आम्ही actually. करतो. आणि मनस्वास्थ्य जपण्यासाठी आम्ही खूप हसतो, हो. खूप मजा करतो. वेगवेगळे पदार्थ डाएटच्या हिशोबाने जे काही येतात नाही येत ते सुद्धा कमी प्रमाणात खायचे. हे असं सगळं करून आम्ही आमचं न्यू इयर पुन्हा साजरं करणारच आहोत आणि आत्ताही तेच करत आहोत. चला छान. नक्कीच हा संकल्पसुद्धा पूर्ण होईल आणि मालिका अशीच पुढे उत्तरोत्तर छान होत जाईल. पर्सनली मला तुझंही कॅरेक्टर खरंच खूप आवडलं. असं असतं ना जनरली की लीड्स म्हणा किंवा जे 2 चेहरे आपल्याला दिसतात जास्त त्यांना लोक जास्त भावतात. पण माझा पर्सनल अनुभव या मालिकेचा लीड्सचा प्रभाव आहे, पण जितका प्रभाव इतर कॅरेक्टर्सने पण टाकला आहे ना एकाच आठवड्यात तो खूप खूप छान आहे, खूप छान आहे. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? आणि माझ्याकडून तुम्हा दोघींनाही न्यू इयरच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. येस जाता जाता एवढंच सांगेन की आमची ही महामालिका आहे ती 1 तासाची आहे. तुम्ही पॉपकॉर्न घेऊन बसा किंवा तुम्ही जेवण घेऊन बसा. पण ही बघा. त्याच हां. 8 आणि ते 9 याच्यामुळे ना रोज. नाही या सिरियलमुळे तुमचं डाएटही वेळेवर होणार आहे. कारण हो. तुम्ही 8 वाजता जेवायला बसलात तर 9 नंतर तुम्हाला काही खायचं खायची नाही. इच्छा आहे. त्यामुळे ही मालिका अत्यंत महत्त्वाची तुमच्या आयुष्यात ठरणार आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे लक्ष्मी निवास बघायला अजिबात विसरू नका. दररोज सोमवार ते रविवार ही महामालिका आहे. रात्री 8 वाजता आपल्या फक्त झी मराठीवर आहे. आणि झी कायमच आमच्या पाठीशी उभं राहत आलं आहे. मी तर कितीतरी झीच्या सिरियल्स केलेले आहेत. म्हणजे मी एक गोष्ट नक्की इथे आवर्जून सांगेन की 17 वर्षापूर्वी मी हर्षदाताईबरोबर काम केलं होतं कळत नकळत या मालिकेमधून झी मराठीवरच. ओके. आणि त्यानंतर आज 17 वर्षांनी तेव्हा मी तिची सून होते आणि आता मी तिची मुलगी आहे. बघा मी काय प्रगती आहे. खूप छान प्रगती झाली माझी. आणि आज मी तिची मुलगी आहे. तेव्हाही ती मला अशीच प्रेम करायची मुलीसारखंच. आणि त्यामुळे असेल कदाचित मला एक छान सासूचं रूपांतर आईमध्ये करण्याची मी काय म्हणते ती पॉवर माझ्यात आहे असं मला वाटतं. त्यामुळे बघा मी माझ्या सासूलाच डायरेक्ट कॅरेक्टरमधनं आई करून टाकलं आहे. नाही पण खूप मजा येते. आणि त्यामुळे ही सिरियल आमच्या एक सगळ्यांचं एक बॉन्ड आहे, याच्यामध्ये बॉन्डिंग आहे आमचं. आणि आमचं हे एकत्र मिळून केलेली सिरियल तुमच्यापर्यंत पोचावी, तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी ती बघावी असं मला वाटतं. आणि तुम्ही खूप एन्जॉय कराल. आणि प्लीज बघा. आणि हो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना बघण्यासारखी सिरियल आहे. नाही याच्यामध्ये तर काही असं नाही होतं अरे लहान मुलं आहे नको 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 हे बघू नको ते बघू नको. असं मी काही होणार एक नाही. प्रोजेक्ट केलं होतं भागोमोहन प्यारे, ते बंद पडलं कारण त्याच्यामध्ये मी चेटकिणीचं केलं होतं. हां मग ओ त्याच्यात ती चेटकीन तू अच्चू, होतीस हो. बघ मला हे लक्षात नव्हतं. आणि मग अतुल होता त्याच्यात. तर ते सिरियल बंद पडली कारण मुलं घाबरायला लागली म्हणून ते असं नाही. आता ह्याच्यात लहान मुलं पण ना सगळ्यांनी एकत्र बसून बघायची सिरियल आहे. प्लीज फक्त झी मराठीवर रात्री 8 वाजता आमचं लक्ष्मी निवास रोज सोमवार ते रविवार तुम्हाला बघायचं आहे. नक्की बघा. नक्कीच बघू. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हालाही नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छा. तुम्हाला चांगलं हे वर्ष चांगल्या आरोग्याचं, भरभराटीचं, सुखसमृद्धीचं, समाधानाचं, प्रेमाचं असं जाओ ही माझ्याकडून तुम्हाला आमच्याकडून आमच्या लक्ष्मी निवासकडून आणि आमच्या दोघींकडूनही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.